आजचा जो विषय आहे तो विषय अतिशय साधा आणि सोपा आहे. आणि मागच्या रविवारी मी थोडासा जास्त वेळ घेतला होता. माझ्यासमोर एनी वॉच इज देअर, सो या थँक्यू सो मच. आज इतका वेळ मी नक्कीच घेणार नाही, तुम्हाला तिष्ठत ठेवणार नाही. पण आपल्या भक्तीचा महत्त्वाचा भाग असतो प्रभूचं वचन वाचणं. भक्तीच्या भागामध्ये प्रभूची स्तुती करणं, स्तोत्र सर्व प्रभूच्या स्तुतीचे भरलेले आहेत, प्रार्थनेचे भरलेले आहेत. आणि देवाचे लोक हे एकत्ररित्या कधी कधी आळीपाळीने हे स्तोत्र गात असत. आणि आज पुन्हा एक वार प्रभूचं वचन आपल्या हातामध्ये आहे. आणि हा एक छोटासा पण अतिशय महत्त्वाचा विषय आज आपण पवित्र शास्त्रातनं बघत आहोत. आणि तो विषय म्हणजे द गेन ऑफ गिव्हिंग अप एव्हरीथिंग, म्हणजे सर्वस्वाचा त्यागात जो लाभ आहे त्याच्याविषयी आज आपण बघणार आहोत. आपण जेव्हा सर्वस्व त्यागतो तर ते एक दुःख आहे की आपण सर्व सोडून देत आहोत. पण पलीकडे हे असं करण्यामध्ये जो प्रचंड मोठा लाभ आहे ज्याच्याकडे कदाचित आपलं दुर्लक्ष होतं, त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. जो शास्त्रपाठ आपण अगोदरच वाचला ना, त्याच्याने आपल्यासाठी वाचून दाखवला. त्या शास्त्रपाठाप्रमाणे आपण असं वाचतो की 10 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, 17 वचन, मग तो निघून वाटेस लागणार तो एकाने धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वचन मिळण्यास मी काय करावे? आणि हा वृत्तांत आपल्याला माहीत आहे. एक श्रीमंत माणूस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, पण त्याची जी मनाची ठेवण त्या होती त्यावेळेस ती प्रचंड वाखाणण्यासारखी आहे की तो लगबगीने आला, तो धावत आला प्रभू येशू ख्रिस्ताकडे. म्हणजे त्याला फार आतुरता होती. इतकंच केवळ नव्हे तर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर गुडघे टेकले आणि प्रभूला त्याने गुरुजी, रब्बी असं उद्देशून त्याने प्रभूला ही विनंती केली की सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय करावे? त्याची धारणा मनाची, त्याचं जेस्चर, लीन आणि नम्रपणे प्रभू येशू ख्रिस्ताला अप्रोच करण्याची, या सर्व गोष्टी फार वाखाणण्यासारख्या आहेत. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर बोलत असताना पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला यांच्यामध्ये जो काही डायलॉग झालेले आपल्याला माहीत आहे. प्रभूने त्याला म्हटलं की मला उत्तम का म्हणतोस वगैरे वगैरे. पण मग प्रभूने त्याला विचारलं की तुला 10 आज्ञा ठाऊक आहेत का? आणि हा 10 आज्ञा त्याला ठाऊक होत्याच. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, ज्या महत्त्वाच्या 10 आज्ञा आहेत, 10 आज्ञांचे 2 भाग आहेत. आणि हा एक दुसरा जो भाग आहे जो इतरांबरोबर आपल्या संबंधी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं की मनुष्य हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, टकवू नको, आपला बाप व आपल्या आई यांचा मान राख. आणि त्याने काय म्हटलं की या सर्व गोष्टी मी पाळत आलेला आहोत. लहानपणापासून त्याने पाळला. म्हणजे तो धार्मिक कुटुंबातून आलेला होता, तो स्वतः धार्मिक होता. आणि इतकंच केवळ नव्हे तर 10 आज्ञा त्याला माहीत होत्या आणि 10 आज्ञा तो पाळत होता. प्रभू येशू ख्रिस्ताने पहिल्या 5 आज्ञा ज्या देवाविषयीच्या आहेत त्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं नाही. पण जो दुसरा जो विभाग आहे जो माणसाच्या संबंधात विषयी बोलतो त्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने विचारणा केली त्याला. त्याने म्हटलं की लहानपणापासून मी पाळलेले आहेत. आणि याच्या संपूर्ण एक जी पर्सनॅलिटी आहे ती आपल्यासमोर उभी राहते की प्रभूकडे तो आला. पण याच्या तो जरी लीन आणि नम्रपणे आला, लगबगीने आला, घाई धावत आला आणि फार मार्मिक प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने विचारला की सार्वकालिक जीवन हे वतन मला मिळण्यासाठी मी काय करावं? म्हणून फार गहन प्रश्न विचारला प्रभू येशू ख्रिस्ताला. पण असं करण्यामध्ये इन बिटवीन द लाईन जर आपण विचार केला तर तो हे पण दाखवत होता की मी धार्मिक आहे म्हणून. ऑलरेडी 10 आज्ञा सुद्धा मी पाळतो, आता सर्व काही मी केलेलं आहे, याच्या पलीकडे मला काय करायचं आहे की मला सार्वकालिक जीवन वतन मिळेल म्हणून. बाकीचं वतन मला मिळालेलं आहे, तो श्रीमंत होता, पूर्ण वतन मिळालेलं आहे. पण याच्या पलीकडे मला स्वर्गाचं राज्य मिळेल, द किंगडम ऑफ गॉड मिळेल.
थोडक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये स्वर्गाचं राज्य, तारण या आलटून पालटून गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणात आलेल्या आहे. म्हणजेच जरी त्याने असं म्हटलं नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सरळ भाषेमध्ये असं म्हणू शकू की माझं तारण व्हावं, मला स्वर्गामध्ये प्रवेश मिळावा म्हणून मी काय करावं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तुझ्याकडे जे आहे ते सर्व विक आणि गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे. साधी गोष्ट आहे. आणि आपल्याला माहित आहे की हे सर्व ऐकल्यानंतर तो फार दुःखी झाला आणि तो निघून गेला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे काही आला नाही. याच्या उलट प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने पाचारण केलं, आपल्याला माहित आहे की शिष्य हे सर्व मासे धरणारे होते आणि समुद्र किनारी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बघितलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं की माझ्या मागे या. आणि ते सर्व सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेले. Today we are so happy that the word of God is in our hands and we have freedom to read the word of God, and today's topic is very familiar because it deals with our everyday life. It's gain of giving up everything. We read about the rich man who came to Lord Jesus Christ asking how he could obtain the eternal life, and Jesus asked him if he could follow the commandments, the second part of the commandment which deals with the relationship with people, other people. And he told Jesus that right from his childhood he has been following all these commandments. And so Jesus said, well, that's very good, but you just whatever you have, all your wealth, you just give it up and distribute among the poor people. But this fellow was very rich. He preferred the temporary wealth to eternal life, and he went. But on the contrary, when Jesus called his disciples while they were mending their nets, and Jesus said, follow me, and they gave up everything, their homes, their profession, everything, and they just followed. Right then and there they followed Jesus Christ. Here is a man who is rich. He preferred his wealth and riches to eternal life, though he wanted to have the eternal life. And there are the people, the disciples, those people not very rich, but when Jesus called them, they went after him. They preferred the eternal life than to everything, anything. आणि आज या विषयावर आपण थोडा जास्त विचार करणार आहोत की माणसाचं स्वतःकडे जे आहे त्याकडे आणि स्वतःचं जे नाही, जे मिळवण्याची खटपट करत असतो माणूस, ते इतकं त्याला प्यारं असतं, इतकं त्याला प्रिय असतं की त्याच्या पलीकडे स्वर्गाचं राज्य त्याच्या समोर ठेवलं जे दिसत नाही, जे सुप्त आहे, पण अल्टिमेटली ते आपल्या सर्वांना मिळणार आहे, त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष असतं. त्याच्या पलीकडे त्याचं लक्ष, त्याचा कटाक्ष जाऊ शकत नाही, कारण हे एक बंधारण किंवा मध्ये एक फिल्टर येतं आणि त्याच्यामुळे त्यांना काही पुढे दिसत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा तो निघून गेला तेव्हा आपल्या शिष्यांना असं म्हटलं की पहा किती कठीण आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की उंटाला सुईच्या नेड्यातून नाकातून जाणं सोपं आहे, पण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं फार कठीण आहे. आणि हे लोक सर्व चक्क झाले की श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश का नाही. त्यांना चक्क होण्याची कारणं अशी होती की तत्कालीन जी काही समज लोकांची होती, जी तालमुडमध्ये सुद्धा सांगितलेली आहे, ऐतिहासिक पुस्तक आहेत जी पवित्र शास्त्राच्या वाचनासाठी खूप पूरक ठरतात,
माहितीसाठी. आणि त्यामध्ये त्याच्यावरून असं त्यांना समज होती की श्रीमंत माणसं जे आहेत त्यांच्याकडे जी श्रीमंती आहे ती देवाने दिलेली आहे. आणि का दिलेली आहे? कारण ते चांगले आहेत म्हणून ते श्रीमंत आहेत. आणि हा गोड गैरसमज त्यांचा होता. आणि तुम्हाला आठवत आहे की योबाचे जे मित्र त्याच्याकडे आले होते आणि योब प्रचंड श्रीमंत माणूस होता, आपल्याला माहीत आहे. जेव्हा त्याची सर्व संपत्ती निघून गेली आणि काहीच राहिलं नाही, अगदी कंगाल तो झाला. आणि तेवढ्यावरच सैतान थांबला नाही आणि मग त्याच्या अंगाला त्याने स्पर्श केला. आणि आपल्याला माहीत आहे की तो थोडाने माखलेला होता आणि खूप दाह होता, त्याला खूप त्रास होता. इतका की त्याची बायको म्हणते काय देवदेव करत बसला, शाप दे आणि मरून जा म्हणून. इथपर्यंत तिची मजल गेली होती आणि इथपर्यंत त्याला दुःख सहन करावं लागत होतं. जेव्हा त्याचे मित्र आलेत त्याचं समाधान करण्यासाठी, तेव्हा त्यांनी पण त्याला दोष दिला की तू पापी माणूस आहेस, तू वाईट माणूस आहेस, म्हणूनच तुझी संपत्ती गेली, तुझ्यावर ही सर्व संकट आलीत कारण तू चांगला माणूस नाही आहे. तर त्यांचा समज हा असल्यामुळे शिष्यांना सुद्धा नवल वाटलं की अरे, श्रीमंत माणूस म्हणून जे देवाचा आशीर्वाद मिळालेला कारण तो चांगला आहे, तो चांगला असून सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याचा प्रवेश होत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, बीइंग रिच यू कॅनॉट एंटर द किंगडम ऑफ गॉड, बिकॉज दे थॉट being rich itself is a blessing of God, because he was a good man, and if he was a good man, then only he got the riches, the wealth that he possessed. And despite that, Jesus is telling that it is very difficult to for a rich man to enter in the kingdom of God. आणि म्हणून मग शिष्यांना हा प्रश्न पडला आणि मग ते म्हणायला लागले, इफ दिस इज व्हॉट इज द फॅक्ट, मग कोण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकेल, कोणाचं तारण होईल, हे कसं शक्य आहे? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे आणि देवाला सर्व काही शक्य आहे. लूक 1:37 मध्ये ही मोठी स्टेटमेंट आपण वाचतो की फॉर नथिंग विल बी इम्पॉसिबल विथ गॉड. कॅन यू रिपीट आफ्टर मी while wherever you are sitting? Hello everyone, you please repeat this. This is a heavenly sentence coming from the mouth of Lord Jesus Christ. It is such a sentence, इतकं चांगलं हे वाक्य आहे, एक स्टेटमेंट आहे, विधान आहे जे स्वर्गातून आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याने म्हटलेलं आहे की फॉर नथिंग विल बी इम्पॉसिबल विथ गॉड, कारण देवाला सर्व काही शक्य आहे. Can you say it? This is very encouraging. Please say it. For nothing will be impossible with God. Praise the Lord. तुम्हाला माहित आहे की देवाला सर्व शक्य आहे आणि माणसाला हे शक्य नाही आहे. आणि हा विचार मला पुढे न्यायला पाहिजे की देवाला काय शक्य आहे की जी माणसाला शक्य नाही आहे म्हणून. पण आजकालचा माणूस, त्याला असं वाटतं की त्याला सर्व काही शक्य आहे. आणि सध्याची मतप्रणाली असं सांगते, यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, एव्हरीथिंग इज पॉसिबल, यू आर केपेबल ऑफ डुईंग एनिथिंग अँड एव्हरीथिंग, जस्ट बिलीव्ह. पण आपण जर साध्या साध्या गोष्टीपासून सुरुवात केली तर माणसाला काय शक्य नाही माहीत आहे? हे ढोपर आहे ना, एल्बो, जरा जीभ लावायचा प्रयत्न करा, जमते काय बघा जरा. नाही जमत ना. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ही मी एकच गोष्ट सांगितली. बरेच फार कमी लोक आहेत जे जीभीच्या शेंड्याने नाकाला स्पर्श करू शकतात. सर्वच नाही करत. आय एम नॉट गिव्हिंग दॅट इलिस्ट्रेशन बिकॉज देर आर सम पीपल हू कॅन डू इट, बट दिस येस, देर आर अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जो माणूस करू शकत नाही. जस्ट गिव्ह अ सॅम्पल. आणि देवाच्या बाबतीमध्ये त्याला लिमिटेशन्स नाही आहेत. We have all sorts of, as human beings, we have all sorts of limitations. आपल्याला लिमिटेशन्स जे आहेत ते आपण मानव असल्यामुळे आहेत, कारण आपण देव नाही.
आणि देव असल्यामुळे त्याला लिमिटेशन्स नाही. देर आर ऑल काइंड्स ऑफ लिमिटेशन्स ऑन व्हॉट वी आर एबल टू डू. देर आर लिमिटेशन्स ऑफ टॅलेंट्स, अपॉर्च्युनिटीज, circumstances, time, and we all understand that life is full of limitations. We have limitations. Up to that we go, and up to that mark we cannot go. We have limitations. Some of them belong to us, and some of them belong basically the part of environment which limits our ventures. आणि आपण त्याच्या पलीकडे काही जाऊ शकत नाही. पण देवाला काय सर्व काही शक्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट शिष्यांना समजावून सांगितली. आणि आज त्याच्याकडे आपण लक्ष लावत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मला ठेवायला पाहिजे की रिचेस, दॅट इज वेल्थ अँड द इटर्नल लाईफ, वेल्थ वर्सेस इटर्नल लाईफ, याच्यावर आपण थोडासा विचार करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की श्रीमंताला म्हणजे श्रीमंतीच्या द्वारे तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, हे स्पष्ट सांगितलेले आहे. तो माणूस जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, ही वॉज अ रिलिजियस मॅन, बट बीइंग रिलिजियस ऑल्सो इज नॉट द क्वालिफिकेशन टू एंटर द किंगडम ऑफ गॉड. बीइंग अ रिच पर्सन ऑल्सो इज नॉट अ रिक्वायर्ड क्वालिफिकेशन टू एंटर इन द किंगडम ऑफ गॉड. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही रोज बायबल वाचता, चर्चला जाता, प्रार्थना करता, या गोष्टीमुळे आपण देवाच्या राज्यात जात नाही. पण ह्या जो गोष्टी आपण करतो, हा आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे त्याचा परिणाम आहे. वी डू नॉट डिपेंड अपॉन गुड वर्क्स, बिकॉज गुड वर्क्स, our property, our wealth, all our efforts are not capable of letting us into the eternal life. आपलं तारण करण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला मदत करू शकत नाहीत, नक्कीच करू शकत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुमचं तारण सुद्धा या गोष्टीमुळे होऊ शकत नाही. बट बिकॉज यू आर सेव्ड, यू डू दिस. Your good works are the result of your salvation. And on the contrary, people think that if you remain good, you do all these religious things, 40 दिवस उपास वगैरे, I am not against that, आणि शास्त्र, प्रार्थना वगैरे सर्व देवदेव, praise the Lord वगैरे वगैरे सर्व करून, that's not enough. That's not enough. Basically, you have got to be saved. You must have the salvation experience. And I am asking this question, which is very offending question, but I need to ask this question: do you have the experience of salvation? If anybody would ask you, का हो तुमचं तारण झालेलं आहे का? Do you have the answer? If you are encountered with this question, are you saved? Do we have the answer? Well, I want to again specifically tell you that our good works are the result of our salvation, our encounter with Lord Jesus Christ. The change Jesus brought in our life, त्याच्यामुळे आपल्यामध्ये जो बदल होतो, त्या बदलाचा परिणाम आपण धार्मिक आहोत, आपण बायबल वाचतो, आपण शास्त्र वाचून प्रार्थना करतो आणि त्याप्रमाणे आपण वागतो. ही जी चांगली कामं आहेत ती आपण करतो, कारण आपल्याला गवसलेलं आहे आपलं तारण आहे. वेल, प्रभू येशू ख्रिस्ताला जे शिकवायचं होतं की बघ कोणाचं तारण होईल? धार्मिक श्रीमंत माणूस. तो म्हणाला की त्याच्या सुईच्या नाकातून सुद्धा तो जाऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला रीतिनियम जुन्या करारातनं विचारले, 10 आज्ञातनं. त्याच्यावरून आपण अजून एक गोष्ट समजू शकतो की तुम्ही 10 आज्ञा पाळलात, हा दुसरा भाग. याने पाळलात, वेल, मनुष्य हत्या केली नाही, चोरी केली नाही, लबाडी केली नाही, खोटी साक्ष दिली नाही वगैरे वगैरे सर्व त्याने केलं नाही. आणि हे पुष्कळ शक्य होऊ शकतं, खोटं बोलण्यात मला माहीत नाही.
पण पुष्कळदा हे शक्य होऊ शकतं. पण एक गोष्ट मात्र हा विसरला. आणि जेव्हा ह्या पहिल्या आज्ञा जर तुम्ही बघितल्या, त्या पहिल्या आज्ञेमध्ये सर्वात पहिली आज्ञा आपल्याला पाठ असेल ना, मनातल्या मनात कृपा करून म्हणा, पहिली आज्ञा. 10 आज्ञा बहुतेक पाठ करतात. मला असं वाटतं आपल्या सर्वांचं कॉन्फर्मेशन झालेलं आहे. कॉन्फर्मेशनच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी काय 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 विचारतात, प्रश्न निदान ते पुस्तक असतं ते सर्व. वेल, दॅट इज व्हेरी गुड. बट द फर्स्ट थिंग इज, इवन बिफोर कॉन्फर्मेशन, salvation experience is utmost necessary. आणि पहिली आज्ञा आहे, माझ्या समोर तुला दुसरे देव नसो. माझ्या समोर तुला दुसरे देव नसो. आणि ह्याने काय केलं? माझ्या समोर तुला दुसरे देव नसो. चक्क त्याने म्हटलं की रब्बी, गुरुजी, स्वर्गाचं राज्य मला वतन मिळावं म्हणून मी काय करावं? आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की फॉलो मी, रिसीव्ह मी, एक्सेप्ट मी, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होऊ शकत नाही. मार्ग, सत्य आणि जीवन त्याच्या समोर उभा असताना तो म्हणतो की माझ्या मागे या. बट दिस फेलो, ही बिकेम व्हेरी व्हेरी सॅड बिकॉज ही लव्ड हिज मनी. त्याच्या संपत्तीवर एवढं प्रेम होतं, एवढं संपत्तीची त्याला हवस होती की त्याच्या समोर जीवन असताना त्याने जीवनाचा नकार केला. तो धार्मिक होता, त्याला 10 आज्ञा पाठ होत्या, त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, त्याच्याकडे भरपूर नोकर चाकर असतील, मोठं घर असेल, लोक त्याची वाहवा करत असतील, लोक त्याला नमस्कार चमत्कार बाजारमध्ये करत असतील, सर्व लोक वाह करत असताना सुद्धा त्याने या सर्व गोष्टी आपल्यासाठी आपल्यापुरतं ठेवल्यात आणि समोर जीवन असताना तो पाठ फिरवून प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो निघून गेला. माझ्या समोर तुला दुसरे देव नसोत. त्याच्या समोर एकच देव होता, त्याची संपत्ती, and ultimately he himself, because that sampati belonged to him, and so sampati plus himself, असा तो प्रभू येशू ख्रिस्तापासून स्वतःवर प्रेम असल्यामुळे तो निघून गेला. तुझ्यासमोर जीवन होतं. आणि म्हणून दुसरा जो शास्त्रपाठ वाचला त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने विधान केलेलं आहे की माणसाने जर सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा जर त्याने नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? माणसाने सर्व जग मिळवलं पण त्याचं जर तारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे आहे ते त्याचा स्वीकार त्याने केला नाही तर त्याला काय लाभ? माणसाने सर्व जग मिळवलं, त्याच्याकडे सर्व गोष्टी जे काही देऊ शकतो ते सर्व त्याने मिळवलं, पण त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. तो स्वर्गाच्या राज्यामध्ये तो गेला नाही. तारणाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताकडे मार्ग, सत्य आणि जीवन माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही, स्वर्गाच्या राज्यात कोणी जात नाही. त्याला तारण, त्याला स्वर्गाचं राज्य, त्याला अनंत जीवन मिळू शकत नाही. तर हे माहीत असून सुद्धा त्याला काय लाभ या सर्व गोष्टींचा? त्याने he believed and preferred temporary thing, temporary जीवन to eternal life and God himself. Well, तुम्ही म्हणाल आमच्याकडे कुठं संपत्ती आहे एवढी आणि आपल्याकडे संपत्ती नाही आहे एवढी. रोज आपण खाणं पिणं करतो, आवश्यक गोष्टी देवबापाने आपल्याला दिलेल्या आहेत, आपण सर्व सुखी आहोत. I always praise God that God has blessed me more than what I need and more than what I deserve, and I thank God for that. And this must be your experience and your prayerful experience, I guess. ही चांगली गोष्ट आहे. देवाने आपल्या सर्व, आपण काही त्या माणसासारखे श्रीमंत नाही, तर तुम्ही म्हणाल की या कॅटेगरीमध्ये मी नाही. डेफिनेटली आपण त्या कॅटेगरीमध्ये नाही, पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्यामध्ये आणि जीवनाचा समोर दाता आपल्या समोर आहे आणि तो मला आपल्याला म्हणत आहे की या सर्व गोष्टी सोडून देन तू माझ्या मागे. अँड वी आर नॉट विलिंग टू गिव्ह अप.
It's not only संपत्ती, it's not only what we have or possessions. It's more than that. त्या माणसाने स्वतःवर सुद्धा प्रेम केलं. स्वतःवर प्रेम का केलं? आय एम टॉकिंग अबाउट व्हेरी लॉजिकली नाव. तर शुद्धरित्या थोडासा विचार जर आपण केला तर ही जी संपत्ती होती ती त्याच्यासाठी होती. या संपत्तीचा जो काही विनियोग आहे तो स्वतः करणार होता. या संपत्तीपासून जो फायदा त्याला होतो तो त्याच्यासाठीच होता. म्हणजे या संपत्तीवर जर त्याचं प्रेम होतं म्हणजेच त्याचं त्याच्यावर प्रेम होतं. आणि त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याचे स्वतःला दूर केलं देवापासून, तारणापासून, स्वर्गाच्या राज्यापासून. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आड येतात. ते आपल्याला माहित आहे, देवाला माहित आहे. पुष्कळदा आपला स्वभाव येतो आड, एक फोरपणा येतो, अनफॉरगिव्हिंग स्पिरिट येतं, मनामध्ये किलमिश ठेवणं येतं, कदाचित कोणामध्ये चांगलं न बघण्याचं आपल्या मनामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताने आणि योहानाच्या पत्रामध्ये वारंवार सांगितलेलं आहे की जर दिसणाऱ्या भावावर तुम्ही प्रीती करू शकत नाही, जो अदृश्य देव आहे त्याच्यावर तुम्ही काय प्रीती कराल म्हणून. आणि योहानाने त्याच्या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जर आपण आपल्या भावाचा द्वेष करतो आणि म्हणतो की देवावर प्रीती माझी आहे, तर आपण लबाड आहोत. आणि सैतानाला लबाड म्हटलेलं आहे. आणि जर आपण लबाड आहोत तर आपण मग सैतानाचे आहोत, आपण देवाचे नाही. कारण देव लबाडी करत नाही. माझे प्रिय मित्रांनो, अशा कुठल्या गोष्टी आहेत. आणि यावरच मला आज माझ्या संदेशाचा समारोप करायला हवा आहे. Riches we don't possess. What it is which is coming in between the eternal life and ourselves. काय आहे ते? काय आहे? देवाच्या आत्म्याच्या द्वारे आपण ते ओळखून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि जसं तो तरुण माणूस खूप जवळ आला, देवाच्या राज्याच्या दात्याच्या जवळ आला, जवळ येऊन सुद्धा तो पराणमुख झाला. त्याच्याकडे जे होतं आणि जो तो कोण होता ते आड आलं. देव करो अशा कुठल्याही गोष्टी आपल्यामध्ये आणि देवाच्या आड येऊ नये. आणि पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतो तू जीवन त्याची निवड कर. माणसाने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर काय. माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी आणि पुष्कळ लोकांनी आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला सोपून देत असताना जे काही त्यांच्याकडे होतं ते सर्व देऊन टाकलं. फिलिप्पीकराचं पत्र 2-3 मी वचन वाचतो तुमच्यासाठी आणि बंद करतो. फिलिप्पी 3:8. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, प्रेषित पौल म्हणतो, याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे सर्व गोष्टींना मी मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. गिव्हिंग अप एव्हरीथिंग टू गेन द इटर्नल लाईफ. दॅट इज व्हॉट पॉल डिड. यशाया 55:1 आणि 2. अहो तानुलांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले, वी कॅनॉट बाय द इटर्नल लाईफ. पैसा नसलेले या, सौदा करा, खा. या पैशा वाचून व मुला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. मत्ते 13:44 आणि 45 यामध्ये हिडन ट्रेझर आणि पर्ल
याचे दाखले प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले आहे. हिडन ट्रेजर, सर्व काही विकून त्याने ते शेत विकत घेतलं. सर्व काही विकून ते पल त्याने विकत घेतलं. सर्वस्वाचा त्याग करून जीवन त्यांनी निवडलं. असं प्रभू येशू ख्रिस्ताने या पॅरामधून शिक्षण दिलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, लेट नॉट एनिथिंग कम in between and block our way to enter in the kingdom of God. Let us find out with the help of God what is it that is blocking our way to enter into the coming God. My dear friends, money will buy a bed but not sleep, books but not brains, food but not appetite, and finery but not beauty, a house but not home, medicine but not health, luxuries but not culture, amusement but not happiness, religion but not salvation, a passport to everywhere but not to heaven. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपल्याला वेळ आहे. फाइंड आउट अँड आस्क गॉड टू रिमूव्ह इट. ते पूर्ण अडचण अडगळ काढून टाक आणि लेट मी एंटर इन टू द किंगडम ऑफ गॉड. मला तू तुझ्या किंगडम मध्ये प्रवेश दे. आपण प्रार्थना करूया. Dear Father, we thank you very much for your word this morning, which has come afresh, opening our eyes. Lord, we just plead with you that you would grant us your help to search and introspect our lives, and pray, Father, that nothing ever would block entry into the kingdom of God. Make our path straight. Through Christ our Lord we pray. Amen.